नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजची तारीख आहे 4 सप्टेंबर 2024। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणेच पाऊस झालेला आहे। 2 व 3 तारखेला आपण जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये पडणार आहे असं सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे जोरदार आणि वाहुनी स्वरूपाचा पाऊस प्रत्येक तालुक्याला झालेला आहे। काही भागांना मध्यम स्वरूपाचाही पाऊस झालेला आहे, कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 1362 गावं आहे आणि प्रत्येक गावालाच वाहुनी पाऊस होईल असं होत नाही, कारण की 1362 गावांपैकी बऱ्याच गावांना वाहुनी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। आणि आता पुढील कंडिशन कशी असणार आहे तर ते बघा, उद्या 5 सप्टेंबर आहे आणि 5 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। बघा, सकाळच्या सत्रात सूर्यदर्शन होईल, काही ठिकाणी आभाळ येईल आणि ढगांची संख्या घनता वाढेल आणि जिथे टेम्परेचरचं प्रमाण वाढेल, उष्णतेचं प्रमाण वाढेल, तिथे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता राहील। छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना उद्या हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। सर्वत्र हा पाऊस नसणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। सतर्कतेसाठी तुम्हाला हा मेसेज आहे, कारण की शेतीचे कामं जोरात चालू आहे, फवारणीचे कामं जोरात चालू आहे। सकाळच्या सत्रात आपण फवारणी करू शकता, दुपारच्या सत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। वातावरणाची कंडिशन पाहून फवारणी थांबवून घेणे आणि जिथे वातावरण मोकळे राहील त्यांनी फवारणी करत राहणे ही सल्ला शेतकऱ्यांना देतोय। त्यानंतर काही शेतकऱ्यांची बाजरी सोंगायचं काम चालू आहे। तर बाजरी सोंगत असताना बघा, जशी जशी बाजरी सोंगशाल तशी तशी झाकून टाका, जेणेकरून ती ओली होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। बाकी कुठलंही काम शेतीचं करत असताना काळजीपूर्वक करा, कारण की दुपारनंतर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस पडणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा मेसेज तुम्हाला देत आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। प्रत्येक गावात हा पाऊस पडणार नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची। काही शेतकरी म्हणतील आमच्या गावाला हा पाऊस आला नाही, कारण की हा पाऊस सर्वदूर नाही, काही भागांनाच पडणार आहे, म्हणूनच हा मेसेज देत आहोत आपण। बघा शेतकरी मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये आलो आहे आणि हा 5 जूनची लागवड आहे, कारण की आपण जून महिन्यातही सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्याच आठवड्यात बऱ्याच ठिकाणी मान्सूनचं आगमन होईल आणि दुसऱ्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला असेल। त्याचप्रमाणे आपण 1 जूनलाच सऱ्या पाडून घेतल्या होत्या आणि 5 जूनला आपल्या कपाशीची लागवड झालेली आहे। अतिशय जोमदार असं पीक आहे, डोक्याच्या इतकं झालेलं आहे, खांद्याच्या वरती आणि डोक्याच्या खाली अशा पद्धतीचं हे पीक आहे। बघू शकता तुम्ही, एकसारखी कपाशी आहे, जोमात पीक वाढत आहे आणि कैऱ्यांची संख्या, पात्यांची संख्या ही खूप आहे। जवळपास 20 ते 22 कैऱ्या सध्याच्या कंडिशनला आहे, 25 काही झाडांना 30 पण आहे, पण 20-22च्या ॲव्हरेजली कैऱ्यांची संख्या पण आहे। जूनमध्ये IMD विभागानंही सांगितलं होतं की 22 तारखेनंतर पेरणी करा, पण आपणच सांगितलं होतं की जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहे। आपला जूनचाही व्हिडिओ बघा तुम्ही। मेमध्ये पण आपण सांगितलं होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे आणि दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्याच आठवड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता आणि तेव्हाच मी या कपाशीची लागवड केली होती। IMD विभागानं सुद्धा सांगितलं होतं की 22 जूननंतर पेरण्या करा, पण आपण तेव्हा सांगत होतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये जूनमध्येच पहिल्याच आणि दुसऱ्या आठवड्यात पेरण्या होतील। त्याचप्रमाणे झालेलं होतं। इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट सांगत होतं 22 तारखेनंतर पेरण्या करा, आणि जे 22 तारखेनंतर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांना दुबार पेरणीचं संकट ओढावं लागलं होतं, हेही शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं आहे। धन्यवाद।